काय असं राहून गेलं तुम्हाला असं वाटतं की राज्याच्या दृष्टीने किंवा कारण आता केंद्रीय नेते येतात भारतीय जनता पक्षाचे, त्यांचं म्हणणं आहे की म्हणजे आता परवाच अमित शहा होते यवतमाळमध्ये भाषणात, ते म्हणाले की आता कृषी मंत्रीपद होतं पवार साहेबांकडे, की त्यांनी खरं तर ते म्हणतात की शेतकरी आत्महत्यांसाठी माफी मागायला हवी. शेतकरी हा महत्त्वाचा विषय असतो, प्रचारातला विषय असतो. या सगळ्या गोष्टी महाराष्ट्राकडे नेतृत्व असताना होत नव्हते असं तुम्हालाही वाटतं? या संदर्भामध्ये जो तो आपल्या आपल्या कारकिर्दीमध्ये त्यावेळेसची भौगोलिक परिस्थिती, त्यावेळेसची राजकीय परिस्थिती, त्यावेळेस त्या सरकारमध्ये असलेली आर्थिक परिस्थिती, ह्या सगळ्याचा साकल्याने विचार करून जो तो आपापल्या परीनं काम करत असतो. आपण केलेलं काम प्रत्येकाला आवडेलच असं नाही. आणि निवडणूक आल्यानंतर एकमेकावर आरोप प्रत्यारोप, एकमेकावर टीका टिप्पणी त्या ठिकाणी चालते. ती कुठल्या लेवलला असावी, कुठल्या लेवलला नसावी, कुठले शब्द वापरले जावे, कुठले शब्द वापरले जाऊ नये, हा जसा त्याचा प्रश्न आहे. परंतु माझं स्वतःचं मत आहे, काहीतरी आपल्याला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी सुसंस्कृत महाराष्ट्र हा कसा असला पाहिजे आणि त्याच्यामध्ये कुठली भाषा कशा पद्धतीने वापरली पाहिजे आणि कुठल्या पातळीपर्यंत गेलं पाहिजे ह्याची शिकवण दिलेली आहे. आता किती लोकांनी ते पाळायचं, किती लोकांनी नाही पाळायचं, जसा त्याचा प्रश्न आहे. पवार साहेबांच्या कृषी मंत्री म्हणून धोरणात्मक अमित शहानी केलेली आहे की त्यांचं म्हणणं होतं की महाराष्ट्रातल्या शेतकरी आत्महत्यांबद्दल शरद पवारांनी माफी मागावी असं त्यांचं म्हणणं आहे. हे मी तुम्हाला सांगितलं ना, वेगवेगळ्या व्यक्ती वेगवेगळ्या प्रकारचे स्टेटमेंट करतात, त्यांना जे काही वाटतं ते करतात. त्या प्रत्येकाच्या बद्दल मी माझं मत व्यक्त करावं असं मला अजिबात वाटत नाही. मला माझ्या पुरतं विचारा, मला आमच्या बाकीच्या उमेदवाराच्या पुरतं विचारा, आमच्या पुढच्या भवितव्याच्या बद्दल विचारा, मी सांगायला तयार आहे. म्हटलं महायुतीचे नेते म्हणून हा प्रश्न विचार